पुणे ते मिरज रेल्वे दुहेरीकरण नवीन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता। नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेल ह्या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पुणे ते मिरज दरम्यान 280 किलोमीटर रेल्वे लाईनच्या डबलिंगचं काम 9 वर्षात अद्यापही अखेरच्या टप्प्यात आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 4000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे। मात्र 2024 संपत आले तरीही दुहेरीकरणाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही। नवीन वर्षात मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगितण्यात येत आहे। पुणे मिरज डबल लाईनवरून सध्या दिवसाला 5 ते 6 एक्सप्रेस व 3-4 पॅसेंजर ट्रेन धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी सुद्धा होत आहे। सेंट्रल रेल्वेने पुणे ते मिरज या 280 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या डबलिंग व इलेक्ट्रिफिकेशनचे काम इसवी सन 2016 मध्ये सुरू केले होते। हे काम मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते। या प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार होता। पुण्याजवळ फुरसुंगीजवळ पूल बांधणीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने येथील दुहेरीकरणाला कामाला वेळ लागत आहे। सध्या या मार्गावरून दिवसाला फक्त 6 ते 7 एक्सप्रेस व 3-4 पॅसेंजर ट्रेन धावत असल्याने हजारो कोटी रुपये खर्च तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी सुद्धा होत आहे। पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त 130 किलोमीटर प्रति आवर ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी 90 किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता दिलेली होती। तयार झालेल्या सुमारे 240 किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सध्या सुरू आहे। सेंट्रल रेल्वेने पुणे ते मिरज मार्गाच्या डबलिंगसाठी 4800 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिलेली होती। त्यापैकी 90% काम पूर्ण झालेले आहे। मात्र या मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे। सध्या या मार्गावर कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, चालुक्य, गोवा एक्सप्रेस, कोल्हापूर पुणे विशेष एक्सप्रेस ह्या गाड्या रोज धावतात। पुणे हुबळी तसेच पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसही या मार्गावर धावते, जिचा की वेग वाढवण्यात येणार आहे। येथून धावणाऱ्या गाड्यांपैकी पुणे मिरज मार्गावरून दररोज धावणाऱ्या पॅसेंजर व एक्सप्रेस अशा मिळून 9 गाड्या आहेत। त्याचप्रमाणे पुणे मिरज मार्गावरून आठवड्यातून एकदा धावणाऱ्या एक्सप्रेस 11 आहेत। त्याचप्रमाणे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा धावणाऱ्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या 26 आहेत। पुणे मिरज मार्गावरून एकूण धावणाऱ्या एक्सप्रेस पॅसेंजर ज्या आहेत त्या 27 आहेत। तर पुणे मिरज मार्गाचे डबलिंग आणि इलेक्ट्रिफिकेशन झाल्याने या मार्गावरून दिवसाला 100च्या वर गाड्या धावण्याची क्षमता आहे। मात्र या मार्गावर खूपच कमी गाड्या धावतात। या मार्गे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातही गाड्या जाऊ शकतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या डबल लाईनवरती गाड्या वाढवल्या पाहिजेत। तर मित्रांनो, आपण हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। धन्यवाद। भेटू अजून एका नवीन व्हिडिओ।